सांगलीच्या मोहरमला उगाच हिंदू मुस्लिम ऐक्याचं मोहरम म्हटलं जात नाही. त्यामागची परंपरा नेमकी काय आहे तुम्हाला माहिती आहे का? मोहरमच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ताबूत विसर्जनाच्या दिवशी सांगलीतील सर्व मंडळी नदीकडे प्रस्थान करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या सांगलीच्या गणपती मंदिरात येतात, श्रींचे दर्शन घेतात आणि त्यानंतर विसर्जनासाठी पुढे निघतात. अनेक दशकांपासून अखंडपणे जपली जाणारी परंपरा सांगलीच्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. म्हणूनच सांगलीचा मोहरम हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून एकता आणि परंपरेचा सन्मान करणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. हा पीर पंजाब बंगाली लालसाब नावाने प्रसिद्ध आहे. हा पीर पंजाब 1874 साली अंकली नदीच्या पुलावर सापडला. नवीन पूल बांधताना 1874 साली नवीन पुलाचं तिथं उद्घाटन झालं. त्यावेळेला आमचे वडिलाचे वडील कामाला होते आणि त्यावेळेला नदीत हा पीर पंजाब सापडला. तिथनं आम्ही 1874 सालापासून आजपर्यंत सगळे पारंपरिकपणाने शिकलगार समाजाचे सर्व लोक त्याची मनोभावाने भक्ती करतात.